अशी चमचमीत गिलक्याची भाजी आणि गरमागरम पोळी एकच नंबर। तुम्हाला पण आवडते का अशी गरम गरम पोळी आणि एकदम गरम गरम भाजी? चला तर मग आज आपण बनवूया गरमागरम मस्त गिलक्याची भाजी आणि गरमागरम पोळी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी। तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। आमच्या तिथे गिलके म्हणतात। तर इथे मी गिलके घेतलेले आहेत। त्यानंतर मी त्याचे असे छोटे छोटे काप करून घेणार आहे। मी एका गिलक्याचे 3 ते 4 असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। त्यानंतर मी असे उभे बारीक त्याचेवाले खापा करून घेणार आहे। हे बघा, मी सर्व गिलक्यांच्या खापा तयार करून घेतलेल्या आहेत। तर चला आता आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी मी इथे कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे तेल। तेल मी 2 ते 3च पळी टाकून घेणार आहे, कारण या भाजीला नंतर खूप तेल सुटतं, त्यामुळे मी तेल कमीच टाकणार आहे। इथे तेल मस्त गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी लसूण आणि जिरं हे एकत्र कुटून घेतलेलं होतं, ते मी याच्यामध्ये परतवून घेणार आहे। थोडं लसूण आणि जिरं लाल झालेलं आहे, त्यामध्ये टाकणार आहे मी 2 चम्मच लाल मिरची। त्यानंतर इथे टाकणार आहे मी हळद, थोडा हिंग टाकायचा। हिंगाने खूप छान चव लागते। हे सर्व मी तेलामध्ये मस्त परतवून घेणार आहे। मिरची थोडी परतवणं झाल्यानंतर त्यामध्ये मी गिलक्याचे खंड केलेले होते ते खंड टाकून घेणार आहे आणि मिरची मस्त अशी मिक्स करून घ्यायची। मी थोडं देखील याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहे, कारण ह्या भाजीला नंतर पाणी सुटते, त्यामुळे मी थोडं पण पाणी टाकणार नाही याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकायचं। ही भाजी शिजल्यानंतर अगदी थोडी होऊन जाते, त्यासाठी मीठ थोडं अंदाजानेच टाकायचं। थोडं कमी असलं तरी चालेल, कारण ही भाजी नंतर शिजल्यानंतर थोडी कमी होऊन जाते, त्यासाठी। तर इथे मी मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी याच्यावर ठेवणार आहे झाकण। हे बघा, आपले थोडे असे गिलके शिजलेले आहेत। यामध्ये मी टाकणार आहे आता शेंगदाण्याचा कूट। मी इथे शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवलेला होता, शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि परत थोड्या वेळ शेंगदाण्याचं कूट मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे आहे। संपूर्ण शेंगदाण्याचा कूट एकत्र झालेला आहे, त्यामध्ये मी आता थोड्या वेळ झाकण ठेवते। तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे। त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे, अजून छान असा स्वाद भाजीला लागणार आहे कोथिंबीरीचा। तर इथे आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही गिलक्याची भाजी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गिलक्याची भाजी कशी झाली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। इथे आपली मस्त गरमागरम अशी भाजी तयार झालेली आहे। मस्त गरमागरम भाजी सोबत गरमागरम पोळी पण झाली पाहिजे ना, त्यासाठी इथे पण मी गरमागरम अशी पोळी तयार करून घेतलेली आहे। तर चला तर मित्रांनो, या जेवायला गरमागरम भाजी आणि गरमागरम पोळी।
व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलाच असेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.